इकडे नाशिकमधूनही हजारो मराठा बांधव आता पुण्याकडे रवाना झालेले आहेत। मराठा आरक्षणासाठी आणि मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी नाशिकमधून हजारो मराठा बांधव हे पिंपरी चिंचवडच्या दिशेने आता निघालेले आहेत। नाशिकच्या सीबीएस इथल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून हे मराठा बांधव पायी निघालेले आहेत। नाशिकवरून सिन्नर मागे पिंपरी चिंचवड असा त्यांचा प्रवास असणार आहे। मनोज जरांगेला पाठिंबा देण्यासाठी नाशिकमधून देखील मराठा बांधव मोठ्या संख्येने आता मुंबईच्या दिशेने निघालेले आहे। आपण बघू शकता का भाऊ किती लोक निघालेले आहे काय भाऊ हे सगळे लोक टप्प्याटप्प्याने निघत आहे। कोणी नाशिक रोडून निघत आहे, कोणी अगोदर गेलेले, काही सिन्नर मध्ये थांबले, असं चाललंय। माझ्या मताने आम्हाला हे सिन्नर मध्ये क्लिअर पिक्चर होईल का किती लोक आमच्या बरोबर येत आहे। काय आता पुढची रणनीती राहणार आहे? राज्य सरकारला, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आमचं सांगणं आहे, मुंबईत हे मराठ्यांचं वादळ येण्यापूर्वी संविधानिक पद्धतीने मराठा योद्धा जरांगे पाटलांनी जी मागणी केली ती पूर्ण करा। फेब्रुवारीची वाट का बघताय? 15 दिवसात असं काय ऐतिहासिक निर्णय राज्याचे मुख्यमंत्री घेणार आहे? जे करायचं ते आज करा। 55 लाख कुणबीचे सर्टिफिकेट तुमच्याकडे सापडलेत, त्या आधारावर मराठा समाजाला ओबीसीतून 50% आत संविधानिक मागणी जरांगे पाटलांनी केली ती पूर्ण करा। अन्यथा मुंबईत जर मराठे आले तर ते कोणाच्या बापाला ऐकणार नाही आणि मग जो काही परिणाम होईल याला राज्य सरकार जबाबदार राहील। त्या सर्वेक्षण मध्ये ज्या लोकांना मराठी भाषाच येत नाही असे लोक त्यांनी नेमलेले, खऱ्या अर्थाने मराठा समाजाची चेष्टा या सरकारने चालवलेली आहे। आम्ही या गोष्टीचा प्रथम निषेध करतो। मराठी सुशिक्षित असलेले लोक सर्वेक्षणाला साफसफाई कर्मचारी, मोलमजुरी करणारे लोक त्यांनी नेमलेले, मुळात ही समाजाची फसवणूक आहे असं आम्ही मानतो। मराठा आरक्षणासाठी आता नाशिकवरून मोठ्या संख्येने मराठा बांधव पिंपरी चिंचवडला दाखल होणार आहे। त्यानंतर तिकडे पुढची रणनीती ठरणार आहे आणि पुढे मुंबईकडे कूच करणार आहे। तबरेज शेख, साम टीव्ही, नाशिक।